प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज के दिन आहे 10 मे 2024 शुक्रवार। फॉर्मॅट मग देव म्हणाला, पाण्याची मध्यभागी एक आकाश असू दे आणि ते पाण्यापासून पाण्याचे विभाजन करू दे. उत्पत्ती 6 वचन. तिथेच आपली शास्त्रे आहेत. आमची नावे जीवनाची पुस्तकात लिहिलेली आहेत. आमच्याकडे जीवनाची अविनाशी मुकुट आणि आमची गौरवशाली वारसा आहे. फॉर्मॅट म्हणजे उच्च आत्मिक जीवन होय. जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या प्रभूची आठवण होते, जो इस्रायल लोकांसमोर ढगाच्या स्तंभाप्रमाणे चालत होता. जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो आम्हाला प्रभू येशूची आठवण आहे, जो स्वर्गात पिता देवाकडे गेला. जेव्हा आपण आकाशाच्या विशाल विस्ताराकडे पाहतो तेव्हा आपण त्याच्या सर्जनशील शक्तीसाठी देवाची स्तुती करतो आणि त्यांची उपासना करतो. पवित्र शास्त्र म्हणते, त्याने आम्हाला एकत्र उठवले आणि ख्रिस्त येशूमध्ये स्वर्गीय ठिकाणी एकत्र बसवले. एफेसी 2:6 वचन. आमच्या प्रभू येशू ख्रिस्तांचा देव आणि पिता धन्य असो, ज्याने आम्हाला ख्रिस्तामध्ये स्वर्गीय ठिकाणी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद दिला आहे. एफेसी 1:3 वचन. राजा डेव्हिडने स्वर्गीकडे पाहिले आणि त्याचे हृदय देवाची स्तुतीने भारावून गेले. तो म्हणतो, परमेश्वराची स्तुती करा, देवाची अभयारण्यात त्यांची स्तुती करा, त्यांची पराक्रमी आकाशात त्यांची स्तुती करा. स्तोत्र 150 वचन. आकाश देवाची गौरवाची घोषणा करतो आणि आकाश त्याचे हस्तकला दर्शवितो. स्तोत्र 19 वचन. स्वर्गीय आकाशाचा विशाल विस्तार आणि त्यांचे सौंदर्य आपल्याला निर्माता देवाची स्तुती आणि उपासना करण्यास प्रवृत्त करते. विज्ञा आकाशात धावतात आणि गडगड आकाश उजळतात. गडगडाटी गर्जना करतात आणि आम्हाला घोषित करतात की यहूदाचे राजा सदा सर्वकाळ जीवित आहे. परमेश्वराने लाखो तारे आकाशात पसरवले आणि आपल्यावर त्यांचे प्रेम प्रकट केले. पवित्र शास्त्र म्हणते, जे ज्ञानी आहेत ते आकाशाच्या तेजाप्रमाणे चमकतील आणि जे पुष्कळांना चांगुलपणाकडे वळवितील ते त्या ताऱ्यासारखे अनंतकालपर्यंत चमकतील. डॅनियल 12:3 वचन. तू या जगाचे नाहीस. तुम्ही नेहमी स्वर्गीकडे बघावे आणि स्वर्गीय दृष्टीने तुमचे जीवन जगावे आणि या जगातून अनोळखी आणि परदेशी म्हणून जावे, कारण आमचे नागरिकत्व स्वर्गात आहे. फिलिपियन्स 3:20 वचन. आपला पिता स्वर्गात आहे. मॅथ्यू 6:9 वचन. आपला प्रभू येशू तिथे आहे. प्रेषितांची कृत्य 5:31 वचन. तिथे आमची राहण्याची जागा आहे. जॉन 14:2 वचन. आमची नावे स्वर्गातील जीवनाची पुस्तकात लिहिलेली आहेत. लूक 10:20 वचन. फिलिप्पिकर 4:3 वचन. आणि आपले जीवन तिथे ख्रिस्तासोबत देवामध्ये लपलेले आहे. कलेसीकर 3:1-3 वचन. पुढील चिंतनासाठी श्लोक. मग तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले असाल तर वरील गोष्टी शोधा, जिथे ख्रिस्त देवाची उजवीकडे बसला आहे. पृथ्वीवरील गोष्टीवर नव्हे तर वरील गोष्टीकडे लक्ष द्या. कलेशियन 3:1-2 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी 2 राजा 10:12 संध्याकाळी जॉन 1 29 वचन से 51 वचन. धन्यवाद.